8 सकाळ सकाळी भाऊ आपण खताच्या दुकानावर निघालो ते का बरं माहिती का आपल्याला तणनाशक घ्यायचं होतं. मग काय शॉपवर येऊन आपण तणनाशक घेऊन घेतलं आणि ते आपल्याला 400 रुपयाला पडून गेलेलं होतं. मग ते पिशवी डायरेक्ट डिक्कीमध्ये ठेवली डायरेक्ट निघालो भाऊ आपण पेट्रोल पंपला, कारण की आपली गाडी 2-4 दिवसापासून उभी होती. मग पेट्रोल टाकायची तर गरज होती. मग काय पेट्रोल पंपला येऊन आपण 120 रुपयाचं पेट्रोल टाकून घेतलं आणि आपण आणलेलं तणनाशक घरी ठेवून डायरेक्ट निघालो भाऊ आपण कुडाशी जायला. ते का बरं माहिती का आपलं होतं भाऊ बँकेचं काम. मग काय नाही माझ्यासोबत कोण कोण होतं माहिती का, आजन राहुल गवळी. आणि आता आपण काकशेवडच्या आसपास येऊन गेलेलो होतो आणि कुडाशी जायला 500 मीटर बाकी होतं. तेवढ्यात गाडीने सदमे द्यायचं चालवून गेलो होतो. पण फायनली आपण कुडाशीला तर येऊन गेलो होतो, पण ज्या शॉपवर आपलं काम होतं ती शॉपच बंद होती. मग काय म्हटलं एवढं दूर आलेलो ते एक एक चहा तर पिऊनच जाऊ. मग काय सगळ्यांनी एक एक चहा घेतली. चहा पिल्यानंतर गल्लाचा असं कोण कोण हाल करतं कमेंट नक्की करा. मग काय डायरेक्ट पिंपणेर जायला निघालो आणि 10-15 मिनिटांनंतर आपण पिंपणेरला पोहोचून गेलो. पण आजला ट्रकचे इंजिनचे वायसर घ्यायचे होते म्हणून तर पण म्हटलं बिया खाऊ. बिया खाता खाताच भाऊ वायसर घेऊन आला आणि ते भाऊ आपल्याला द्यायचे होते त्याच्या मामाकडे. मग काय ते पण आपण देऊन दिले. आणि आज शुक्रवार होता म्हणून एकदम खतरनाक गर्दी होती. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.